शुभप्रभात मित्रांनो. आयुष्यात काही नसले तरी चालेल, पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र आयुष्यभर असू द्या. हे ॲक्च्युली मला असं वाटलं, माझे जे पण रोज माझे व्हिडिओज बघतात त्यांना असं मला म्हणावं असं वाटलं की तुमचे असेच प्रेमाची साथ, प्रेमाचा आशीर्वाद असाच माझ्याबरोबर राहू द्या. ठीक आहे, आणि असंच प्रेम करत राहा, असंच मला मोटिवेट करत राहा व्हिडिओ बनवण्यासाठी. ठीक आहे. बघा, मी तुम्हाला घड्याळामध्ये दाखवलं आहे 3 वाजलेले आहे. तर मी आता जातो आहे मार्केटला. आणि आज नेमकी एक ट्रॅजेडी झाली माझ्याबरोबर. सॉरी. तर निघालो मी मार्केटला जायला. तर बघितलं तर छोटी गाडी घेऊन चाललो होती माझी. म्हणजे माझ्याकडे मोपेड आहे, TVSची ज्युपिटर. तर नेमकी गाडी चालू होईना. तर मी नेमकं कसा तरी प्रयत्न केला, पण काय ती गाडी चालू होईना. तिचा नेमका काय प्रॉब्लेम होता, एअर पकडला होता की काय माहिती. ॲक्च्युली तिला फ्युअल पंप आहे, पण एअर पकडला होता असं मला वाटतं आहे. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. परत वरती गेलो, परत वरतून आलो आणि मोठ्या गाडीची चावी घेतली. मग मोठी गाडी घेऊन मग पुढे मार्केटला निघालो. अजून एक सांगायचं आहे मला सर्वांना की माझ्या सासूबाई ह्या गेलेल्या होत्या गावी. हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. त्याचप्रमाणे त्या आल्या आणि आल्यानंतर लगेच त्यांचं अर्धा ते पाऊण तासामध्ये आवरून लगेचच्या लगेच मार्केटला आल्या. आल्यानंतर माल वगैरे घेतला. म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या कामाबद्दल किती डेस्परेट असू शकतो हे त्यांच्या वागण्यातून आपल्याला समजते. नाशिकचं जे मार्केट यार्ड आहे ना, ॲक्च्युली पंचवटीमधलं, त्याच्यामध्ये पेठ रोड, त्यानंतर पंचवटी, हिरावाडी, त्यानंतर वाघाडी, त्याचप्रमाणे इंद्रकुंड, त्यानंतर फुलेनगर, त्यानंतर काही भाग म्हसरूळचा, काही मखलाचा साईडचा भाग, या इथल्या खूप लोकांचे 80% लोकांचे ॲक्च्युली घरं चालतात त्याच्यावरती. तर खूप सारे लोक हे चहा घेऊन येतात मार्केटमध्ये. काही लोक हमाली तर खूप लोक, म्हणजे 400 ते 500 तर हमालच असतील 24 तासामध्ये काम करणारे. ठीक आहे. त्यानंतर चहा लोक घेऊन येतात. त्यानंतर काही नाश्ता घेऊन येतात, समोसा, वडापाव, इडली, पोहे. त्यानंतर काही लोक उपमा घेऊन येतात, खिचडी घेऊन येतात, खिचडी भात घेऊन येतात, त्यानंतर मसाला राईस पण घेऊन येतात. असे खूप सारे प्रकार आहे ना या मार्केटमध्ये लोक येतात. आणि हे जे मार्केट आहे ना, हे 24 तास चालणारं मार्केट आहे. म्हणजे तुम्ही कधी पण जा मार्केटमध्ये, तुम्हाला गर्दी ही दिसणारच. आता मी जातो आहे आमच्या जागेवरती आणि बघतो काय आम्ही वाल घातलाय 400 रुपये. आमचं पण गेला 450 तर बारा आहे. नाही तर म्हणतो आम्हाला 300 वापरायला लागेल. 300 वापरायला लागेल. वालाचं काम बेकार आहे, त्याच्यामुळे त्याच्या मागे कोणी लागेल. आज आपण काय घेतलं आहे मी तुम्हाला दाखवतो. इथे आहे दोडका आहे 550 रुपये जाळी. ठीक आहे. त्यानंतर इकडे शेजारी ठेवलेलं आहे त्याच्या बदला वांग. ते बदला वांग आहे. त्यानंतर ही पिकेडवर मिरची ठेवलेली आहे आणि हा पण दोडकाच आहे. आणि हे बघा, हे ठेवलेलं आहे वांग आता आपलं खूप 50 जाळ्या वांगच असतील. त्यानंतर बाकी तिकडे दोडका आहे बघा. दोडका हा सुपर दोडका आहे. आणि त्यानंतर हे बघा, माझ्या सासूबाई आवारला आणि डायरेक्ट आलेल्या आहे मार्केटला. तुम्हाला दिसत असेल ज्या आपल्या पालेभाज्या असतात ना, म्हणजे पालक झाली, मेथी झाली, त्यानंतर शेपू झाली, त्यानंतर अजून वेगवेगळ्या भाज्या वगैरे असतात. तर ते हे बघा, ह्या अशा गाठोड्यांमध्ये येतात. ठीक आहे. आणि हे असे गाठोडे बांधलेले असतात आणि गाठोड्यांवरती एक लेबल लावलेलं असतं. त्या लेबलवरती त्या शेतकऱ्याचं नाव असतं आणि जे लिलावाला तो असा माल घेऊन येतात. ते असा पूर्ण असं रचून देतात. अशा गाठोडे उभ्या करतात, त्याच्यावरून त्यांचा माल आणि त्यांचं नाव दिसेल. ठीक आहे. आणि हे बघ, ह्या साईडला पण तुम्हाला माल दिसत असेल की ह्या शेडमध्ये बघा कशा अशा उभ्या मेथीच्या अशा जुड्या उभ्या लावून दिलेल्या आहे. परत आमच्या जागेवरती बघा, इकडे समोरच्या साईडनी माल जरा कमी दिसतो आहे. म्हणजे माल गेलेला आहे. आता तो कोणाला तरी उचलून दिलेला असेल. तुम्ही आता ऐकलंच, एक व्यक्ती गावात होता, चानस. याचा अर्थ ॲक्च्युली असा असतो की या आणि लवकर आमच्याकडून माल घेऊन जा, आमच्याकडे खूप कमी माल उरलेला आहे. ठीक आहे, असं त्यांचा म्हणण्याचा उद्देश असतो. म्हणून मग लोकांना असं म्हटलं कोणी चानस की लगेच ते लोक तिकडे मोस्ट ऑफली पळतात.
तुम्ही थोड्या वेळापूर्वी बघितलंच की सासूबाई पैसे मोजता आहेत, ठीक आहे. आणि हे शेजारी बंधू हे बसलेले आहे, आपले शेतकरी आहे. तर यांना आपण म्हणजे सासूबाईंचा हिशोब एकदम क्लिअर असतो आणि व्यवहार पण एकदम क्लिअर आहे त्यांचा. त्या काय करतात की रात्री माल घेतात, रात्रभर माल विकतात, सकाळी त्यांचा मालाचे लगेच शेतकऱ्यांना बोलून त्यांचे पैसे देऊन टाकतात. आणि समोर पण ते ॲक्च्युली उधार माल देत पण नाही आणि शेतकऱ्याकडून उधार माल घेत नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं काय असतं की आपण उधार माल घेतला तर उधार माल जर घेतला तर त्यानंतर पैसे खूप जीवावर येतात द्यायला. त्यापेक्षा आधीच क्लिअर करून टाकायचं, मग उधार माल घ्यायचा नाही आणि उधार माल द्यायचा पण. आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच त्याच्या बरोबर असलेले बेल आयकनला दाबायला सुद्धा विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.